तर नमस्कार मित्रांनो, मी प्रज्ञेश मोळक म्हणजेच साकू आज UAE म्हणजे दुबई एमिरेट्सला मी आलेलो आहे। आणि इथे यायचं कारण म्हणजे मी ॲक्च्युली भारतातनं सोलो बॅकपॅकिंग ट्रिपला युरोपसाठी निघालो आहे। आणि युरोपला निघता निघता मला जी फ्लाईट मिळाली ती अबुधाबीवरनं होती आणि ऑस्ट्रियाला मी ती फ्लाईट घेऊन जाणार आहे। पण ती फ्लाईटचा जो हॉल्ट आहे तो हॉल्ट साधारणतः 21 तासाचा हॉल्ट मला मिळाल्यामुळे मी एक दिवस संपूर्ण दुबईत घालवण्यासाठी आलेलो आहे। आणि आज मी दुबईत जे मी मागच्या 5-6 भेटींमध्ये बघू शकलो नव्हतो कारण की ते होत होतं अजून, आणि नुकतंच उघडलेलं असं म्युझियम ऑफ फ्युचर जे की माझ्या मागे आहे ते बघण्यासाठी मी आलेलो आहे। आणि हेच म्युझियम ऑफ फ्युचर मी तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही निश्चित ते बघा। या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि इतर लोकांना सुद्धा शेअर करा। आणि मग चला तर आपण आता दुबईचं हे म्युझियम ऑफ फ्युचर हे बघण्यासाठी सज्ज होत आहोत। आपण चला जाऊया तिथे। मी आता म्युझियम ऑफ फ्युचरमध्ये एंटर करणार आहे। बिल्डिंगचे जे व्हिज्युअल्स आहेत ते तुम्ही बघितलेच असतील। खूप सुंदर अशी बिल्डिंग आहे, त्याला असं म्हटलं जातं द मोस्ट ब्युटिफुल बिल्डिंग ऑन द अर्थ असं तिचं वर्णन केलं जातं। 7 मजल्याची ही बिल्डिंग आहे आणि आपण आता ती सगळी बघणार आहोत। ला OSS होप काय असेल, कशा पद्धतीने स्पेसमध्ये काम करतील, टेक्नॉलॉजी अर्थ यातील संशोधक काय करत असतील अशा पद्धतीचं एक फ्युचर प्रेडिक्ट करणारं हे आहे। सोलार सिस्टम तुम्हाला दिसते। फ्युचर आपण डिसाईड करण्यासाठी इथे काही पॅनल्स केलेले आहेत जिथे तुम्ही सॅटेलाइट मशीन्स हायर करू शकता। थोडं इमॅजिनेटरी आहे पण इंटरेस्टिंग। तर अशा प्रकारे मित्रांनो दुबईमध्ये तर अनेक वेळा मी आलेलो आहे आणि आता परत एकदा म्युझियम ऑफ द फ्युचर बघायला आलो होतो। बाहेरचा जर बिल्डिंगचा व्ह्यू घ्यायचा असेल तर मग थोडंसं लांब जाऊन आपल्याला घ्यावा लागतो। तुम्ही माझ्या मागे बिल्डिंग बघताय, ऊन प्रचंड आहे आता, साधारणतः 35 डिग्रीच्या वर असेल, त्यामुळे घाम आता सुरू झाला यायला। आणि ही आयकॉनिक बिल्डिंग जी आहे डोळ्यासारखी दिसणारी तुम्ही माझ्या मागे बघताय, इथे काहीही केलं जातं तर एकदम प्रचंड मेहनतीने आणि छान पद्धतीने केलं जातं। तर आर्किटेक्चर असेल, त्यातले विषय असतील,
त्यातली एक संहिता असेल, त्याच्यावर त्याची मांडणी असेल भविष्यात, ते सगळं चांगल्या पद्धतीने कसं करायचं हे दुबईकडनं आणि UAEकडनं शिकण्यासारखं आहे. त्यामुळे निश्चित कधी ना कधी या फ्युचर ऑफ म्युझियमला भेट द्या आणि त्या वरच्या डेकवर तुम्हाला न्यायचं राहिलं होतं ते याच्यानंतर मी देतो तुम्हाला. चलो, टेक केअर. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल म्युझियम ऑफ फ्युचर कसं आहे आणि हा एक स्पेशल डेक बनवलेला आहे की जिथे आपण उभं राहून अख्खे बिल्डिंग बघू शकतो. जसा डोळ्यांचा शेप असतो तशा या बिल्डिंगचा शेप आहे आणि त्याच पद्धतीने आता आपण डेकवर उभे आहोत. माझ्या मागे बघू शकता बिल्डिंग कशी आहे आणि संपूर्ण पद्धतीने रात्री अजून अप्रतिम दिसते. तर मित्रांनो, म्युझियम ऑफ द फ्युचरमध्ये खूप एक्सपिरियन्शियल गोष्टी आहेत, त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये जास्त दाखवता येत नाहीत, पण तुम्ही इथे स्वतः येऊन एक्सपिरियन्स करावं असं मला वाटतं. फार छान पद्धतीने हे म्युझियम बनवलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर शांत चित्ताने इथे आलात, व्हिजिट केली, काही थेरपीज आहेत, पृथ्वीचं फ्युचर कसं असेल, पृथ्वी आत्ता कशातनं जाते आणि येत्या 10 वर्षात काय होणार आहे, येत्या 50 वर्षात काय होणार आहे याचं प्रेडिक्शन केलं जातं. एकीकडे आत्ता आपण 8 बिलियन लोकसंख्येचं जग आहोत आणि येत्या काही वर्षांमध्ये 10 बिलियन होऊ, तर मग आपण शेती कशी करणार आहोत, लोकांना जगवणार कसं आहोत, लोकांची घरं कशी बांधली जातील, अशाबद्दलचे प्रेडिक्शन सगळे इथे मांडलेले आहेत. त्याच्या काही टेक्नॉलॉजी मांडलेल्या आहेत, त्यामुळे आपण स्वतः देखील याच्यात इमॅजिन करू शकतो आणि इनोव्हेशनवर काम करू शकतो असं मला वाटतं. तर मित्रांनो, जिंदगी वसूल करत असताना काही क्षण असे असतात जे तुम्ही स्वतः अनुभवायचे असतात. कदाचित या व्हिडिओमध्ये मी जास्त काही दाखवू शकलो नसेल, एकदम दाखवलं नसेल, कारण की इकडे येऊन बघण्याची मजा आहे ती फार आहे आणि मला त्या गोष्टीवर स्ट्रेस द्यायला वाटतो, आवडतो, म्हणून मी ते करत असतो की सगळंच व्हिडिओमध्ये जर बघितलं तर मग काय उपयोग आहे. मी स्वतः इथे याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यासोबत म्युझियम ऑफ द फ्युचर दुबई आणि तुमचा निरोप देतो. बाय.